नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आपल्या किचन मधल्या सगळ्यात खराब वस्तूंवरती फोकस करणार आहोत, ज्या आपल्या फॅमिलीची हेल्थ खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात। मग या अशा वस्तू कोणत्या आहेत आणि त्यांचं काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये। सुरुवात करूयात सगळ्यात खराब वस्तूपासून। तुम्हाला काय वाटतं ती कोणती असेल? 1-2 मिनिटं थांबते, पटकन कमेंट करा। बऱ्याच जणींनी कमेंट केलं असेल डस्टबिन, पण नाही, त्याही पेक्षा खराब असतो तो म्हणजे आपला भांडी घासण्याचा स्क्रबर। आता तुम्ही म्हणाल कसं काय? पण पहा, आपण हा स्क्रबर रोज वापरतो, त्याला रोज साबण लागतो आणि भांड्यांवरचे फूड पार्टिकल्स सुद्धा त्यामध्ये अडकतात। आपण हा स्क्रबर रोज वॉश करतो, नाही असं नाही, पण तरीही नुसत्या पाण्याने हे सगळे जे अडकलेले फूड पार्टिकल्स असतात ते रिमूव्ह होत नाहीत। रोज हा स्पंज ओला होतो आणि बरेच दिवस असे फूड पार्टिकल्स यामध्ये अडकून राहिले की त्यामध्ये बॅक्टेरियाज ग्रो होतात आणि हा असा खराब स्पंज रोज आपण फक्त अशा पाण्याने धुतो, तो काही स्वच्छ होत नाही। 2-3 दिवसातून एकदा हा स्क्रबर डीप क्लीन करायला हवा। मग आता यामध्ये बेकिंग सोडा वापरायचा आहे, व्हिनेगर असेल तर व्हिनेगर सुद्धा तुम्ही याच्यावर ऍड करू शकता आणि गरम अगदी उकळतं पाणी। आता या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं हा स्क्रबर बुडवून ठेवायचा, म्हणजे यामध्ये अडकलेले जे फूड पार्टिकल्स असतील, साबण असेल, तो सगळा निघून जाईल आणि स्क्रबर स्वच्छ होईल। तर असा हा स्क्रबर स्वच्छ कसा करायचा हे तर आपण पाहिलंच, पण तरीही हायजीन मेंटेन करण्यासाठी महिन्यातून एकदा तो बदलायलाच हवा। नंबर 2 असा हा वुडन चॉपिंग बोर्ड। वुडन चॉपिंग बोर्ड हे पोरस असतात, त्यामुळे आपण यावरती जे काही कटिंग चॉपिंग करू त्याच्यातून जो ज्यूस बाहेर पडतो तो सगळा यामध्ये ऍब्झॉर्ब होतो। आता बरेच पदार्थ आपण या चॉपिंग बोर्डवर कट करतो आणि त्यामधला ज्यूस या चॉपिंग बोर्डमध्ये जातो। व्यवस्थित क्लीन नाही झालं तर या सगळ्या ज्यूसचा एकत्रित परिणाम म्हणजे यावरती फंगस क्रिएट होतो आणि हळूहळू चॉपिंग बोर्डचा कलरही चेंज होत जातो। तर हा चॉपिंग बोर्ड व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी 3-4 दिवसातून एकदा यावरती बेकिंग सोडा टाकायचा आणि लिंबू किंवा व्हिनेगर हे सगळं त्याच्यावरती स्प्रेड करायचं आणि घासणीनं व्यवस्थित घासून घ्यायचा। आणि रोज एक काळजी घ्यायची, चॉपिंग बोर्ड व्यवस्थित धुतल्यानंतर तो व्यवस्थित ड्राय देखील होऊ द्यायचा। त्यासाठी तो नेहमी ओपन शेल्फ वरतीच ठेवायचा, म्हणजे त्याला सतत हवा लागेल। पण दरवेळी या पद्धतीने आपल्याला क्लीन करायला जमेलच असं नाही, त्यामुळे रिस्क कशाला घ्या। म्हणून मी आता लवकरच अशा या वुडन चॉपिंग बोर्ड वरून स्टील चॉपिंग बोर्ड कडे शिफ्ट करणार। नंबर 3, अजूनही तुम्ही चहा किंवा दूध गाळण्यासाठी अशी प्लास्टिकची गाळणी वापरता का? वापरत असाल तर आत्ताच फेकून द्या, कारण की या प्लास्टिकच्या गाळणीमध्ये ज्यावेळेस आपण गरम चहा किंवा गरम दूध ओततो त्यावेळेस यामध्ये असणारे मायक्रोप्लास्टिक हे त्या चहामध्ये, दुधामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि ते कपात उतरतात आणि तोच चहा किंवा दूध आपण पितो आणि त्यामुळे डेंजरस हेल्थ इश्यूज येऊ शकतात। त्यामुळे अजूनही तुम्ही जर अशी प्लास्टिकची गाळणी वापरत असाल तर ती फेकून द्या आणि स्टीलची गाळणी वापरायला सुरुवात करा। मी तर ही प्लास्टिकची गाळणी रांगोळी काढण्यासाठी सध्या वापरते। याला कलर तुम्हाला दिसत असेल तर याच्यामधून छान रांगोळी पडते, त्यामुळे ही गाळणी मी आता रांगोळीसाठी वापरते आणि ही गाळणी चहा आणि दूध गाळण्यासाठी। नंबर 4, कुकरचं किंवा मिक्सरचं असं हे झाकण। आता झाकणच का तर पहा, या दोन्ही झाकणांना अशी रिंग असते। याला कुकरलाही रिंग आहे आणि अशा मिक्सरचे जे भांडे असतात त्याच्या झाकणांना पण अशी रिंग असते। काय होतं ना, बऱ्याचदा मोस्टली ज्यांच्या घरी मावशी भांडी घासायला येतात त्यांच्या घरी ही अशी जी रिंग असते ती काढून मग स्वच्छ केली जात नाही। त्यामुळे काय होतं, रिंगच्या खाली संपूर्ण इथं असा काळा पट्टा आलेला असतो आणि हा कुकर पूर्ण काळा झालेला असतो। त्याचबरोबर शिट्टी देखील कुकरची त्याच्या कडेकडेने सुद्धा खूप खराब झालेलं असतं, म्हणजे ती भाजी उतू जाऊन तो वरती थर साठलेला असतो आणि तसाच वारंवार कुकर वापरला जातो, त्यामुळे इथे असा खूप थर साठलेला असतो, शिट्टीच्या खाली देखील, शिट्टीच्या आतमध्ये देखील। मग हे अनहायजिनिक आहे ना। पुन्हा पुन्हा ज्यावेळेस आपण हा असा कुकर लावतो त्यावेळेस तीच जी खराब घाण अशी वरती आलेली असते ती पुन्हा त्या भाजीमध्ये मिक्स होत राहते, हो ना। त्यामुळे नेहमी हे असे जे रिंग असतात त्या काढून नंतरच अशी झाकणं स्वच्छ करायला हवीत। त्याच पद्धतीने ही मिक्सरचे झाकण सुद्धा
पहा, याला ही अशी रिंग असते आणि ही रिंग नेहमी काढूनच स्वच्छ करायचं. म्हणजे काय होतं, याच्या रिंगच्या खाली जे काही अन्नाचे कण जाऊन बसलेले असतात ते सगळे स्वच्छ होतात. तर आज पहा, मी मुद्दामून ही रिंग न काढताच हे झाकण स्वच्छ केलं होतं. तर तुम्हाला इथे दिसत असेल, याच्या आतमध्ये पहा, याच्या आतमध्ये हे सगळे फूड पार्टिकल्स अडकलेले आहेत. त्यामुळे नेहमी या ज्या रिंग्स असतात ना, या काढायच्या आणि त्यानंतरच क्लीन करायचं. आणि तुमच्या घरी जर मावशी येत असतील तर नेहमी अशी झाकणं घासाला ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यावेळेस अशी रिंग सेपरेट करा आणि मग घासाला टाका, आपोआप ते स्वच्छ होईल. नंबर 5, नॉनस्टिक कुकवेअर. कारण नॉनस्टिक कुकवेअर हे टेफ्लॉन कोटेड असतात आणि ज्यावेळेस असे कुकवेअर गरम होतात त्यावेळेस हे टेफ्लॉन ब्रेकडाऊन होतं आणि टॉक्सिक फ्यूम्स रिलीज होतात, ज्यामुळे कॅन्सर किंवा इतर वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. तर अजूनही तुम्ही असे नॉनस्टिक कुकवेअर वापरत असाल तर लवकरच हेल्दी कुकवेअरवर शिफ्ट करा. नंबर 6, किचन मधल्या न लागणाऱ्या वस्तू ज्या फक्त आपल्या किचन मधली जागा खातायत आणि झुरळं, मुंग्या, किडे या सगळ्यांना आमंत्रण देत आहेत. आता प्रत्येक किचन मध्ये अशा न लागणाऱ्या वस्तूंचा साठा असतो आणि या अशा वस्तू उगाचच अडगळ निर्माण करतात. त्यामुळे वेळीच अशा वस्तू हटवायला हव्यात. आता अशा वस्तू जर चांगल्या असतील तर तुम्ही खरंच एखाद्या गरजूला द्या, कारण तुम्ही दुकानात जर या वस्तू मोडायला गेलात ना तर त्याची किंमत अजिबात येत नाही. आता हा कुकरच पहा किती मोठा आहे, पण याचे सुद्धा मला फक्त 100 रुपये मिळाले. पण तो कोणाला देण्यासारख्या कंडिशन मध्ये नव्हता म्हणून मी तो मोडीत दिला. तर अशा बऱ्याचशा वस्तू होत्या माझ्याकडे ज्या मी वापरत नव्हते, त्या मी सगळ्या एकत्र कलेक्ट केल्या आणि एका वेळेसच दिल्या, म्हणजे त्याचे थोडेफार पैसे मला मिळाले आणि त्याच पैशातून मला एक लागणारी वस्तू मी घेऊन आले. खरं तर याची मला फार गरज होती, मला खूप दिवसापासून ही वस्तू घ्यायची होती. तो आहे हा शेवगा. माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, पण तो अगदी जुना नसतो का, दोन्ही हातांनी प्रेस करायचा असतो, तो होता माझ्याकडे. मला हा असा शेवगा घ्यायचा होता जो एका हाताने प्रेस करता येईल. अशा शेवग्यानी चकली किंवा कुरडई करताना जास्त जाचत नाही, अगदी इझिली आपल्याला ते करता येतं. तर पहा, हा अंजलीचा आहे. थोडेफार वरचे पैसे मी घातले आणि मला हवी ती वस्तू यामधून मी घेतली. नंबर 7, हात पुसण्यासाठी किंवा किचन ओटा पुसण्यासाठी वापरतो ते असे नॅपकिन. रोज आपण असे नॅपकिन्स वापरतो, हात पुसतो आणि तसाच तो नॅपकिन ठेवून देतो. तो अजिबात ड्राय होत नाही आणि नॅपकिन जर ड्राय नाही झाला तर त्याचा खराब वास येतो. त्यामुळे रोज असे नॅपकिन्स बदलायचे. आता रोज बदलायचे म्हणजे रोज रोज नवीन नवीन घ्यायचे असं अजिबात नाही, तर रोजच्या रोज असे नॅपकिन्स वॉश करायला हवेत. आजचा नॅपकिन उद्या वॉश करायचा, उद्या नवीन वापरायचा, तो नॅपकिन पुन्हा दुसऱ्या दिवशी वॉश करायचा. यामुळे काय होईल, प्रत्येक नॅपकिन हा रोजच्या रोज छानपैकी ड्राय होईल आणि त्याचं हायजीन मेंटेन होईल. 8 नंबरला आहे आपलं किचन सिंक. घरामध्ये कॉक्रोचेस होण्याचं सगळ्यात मोठं कारण. आता हे सिंक रोज आपण फक्त असं वरच्यावर स्वच्छ करतो, पण या सिंकची जी पाईप असते ती जर रोज स्वच्छ नाही झाली तर त्यामध्ये फूड पार्टिकल्स अडकून बसतात आणि मग ते चोकअप होतं. त्यामुळे एकतर रोजच्या रोज भरपूर पाणी ओतायचं, त्यामध्ये जे काही अडकलेलं असेल ते सगळं निघालं पाहिजे एवढं पाणी ओतायचं आणि आठवड्यातून एकदा व्यवस्थित डीप क्लीन करायचं. डीप क्लीन करण्यासाठी बेकिंग सोडा, गरम पाणी किंवा व्हिनेगर याचा वापर तर तुम्ही करूच शकता. शिवाय रोज रात्री सगळं काम झालं की यामध्ये थोडंसं डेटॉल किंवा फिनाईल यामध्ये ओतून ठेवायचं, म्हणजे रात्रभर याचा वास सिंक मध्ये राहील आणि झुरळ होणार नाहीत. तर मैत्रिणींनो, या सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या किचन मध्ये कशा मेंटेन करता मला जरूर कमेंट करा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला जर तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.